मुंबईचे एक ऑफिसर होते. ड्युटी संपली आणि येत होते. पीएमटीच्या स्टॉपवर उतरले. 2 वर्षाची मुलगी होती, जिला बोलता येत नव्हतं, पण तिच्या गळ्यात पाटी बांधली होती. लिहिलं होतं, मला कॅन्सर आहे, मदत करा. या साहेबांनी काय केलं, दिवाळीचा बोनस आणि पगार मिळालेला होता, 50,000 रुपये घेतले आणि त्या मुलीच्या ताटात टाकले. साहेब घरी आले. आल्यानंतर मिसेस वाईट पत्नी म्हटली, का हो मिस्टर, दिवाळीचा सण जवळ आलाय, मला ना माजलगावच्या दुकानातून चांगली काठा पदराची साडी आणायची, पैठणी 10,000ची. मुलगी म्हणली, पप्पा डॅडी फादर, मला ना यावर्षी सुंदर असा घागरा घ्यायचा आहे. मुलगा म्हणला, बाबा मला ना यावर्षी सुंदर सूट पॅन्ट जॉकेट टाय असा चांगला ड्रेस घ्यायचा आहे. सर्व तयारीतच. पण वडील एक नाही, 2 नाही, काहीच नाही. पत्नी म्हणली, का हो साहेब, तुम्ही काहीच का बोलत नाही, आम्ही एवढी मोठी दिवाळीची तयारी करतोय. त्यावेळी साहेबांनी सांगितलं, हे बघा, यावर्षी आपल्याला दिवाळी साजरी करायची नाही. म्हणले का? अरे म्हणे, मी ड्युटीवरून येत होतो आणि पीएमटीच्या स्टँडवर एक 2 वर्षाची मुलगी बसली होती, तिला बोलता येत नव्हतं, पण तिच्या कॅन्सरच्या त्या मदतीसाठी मी तिला 50,000 देऊन टाकले. पत्नी म्हटली, बरं झालं, कारणाच्या नंतर बोले तुम्हीच जन्माला आले दानशूर. काही काही काय अवघड आहे ना गृहमंत्र्याचं बी. नाही विचारलं तर ते जमत नाही. काही ना जरा म्हणलं सप्त्यात वर्गणी द्या. बघा बरं का, बऱ्याच ठिकाणी म्हणलं गडगडदे महाराज वर्गणी द्या, हे माणसं काय थांबा थांबा परत येतो याचा अर्थ तुम्हाला माहित नसेल, म्हणजे बायकोला विचारून येतो. असे बरीच माणसं आहेत, त्यांना का होईना पण या विचारून, पण मग वाढवून द्या बरं का महिला मंडळ. वर्गणी बी दिली पाहिजे. अहो डॉक्टरकडे गेलं तर 500 रुपये डॉक्टर घेतात, त्यापेक्षा देवाला 200 रुपये 500 रुपये वर्गणी द्या, डॉक्टरला फीस कमी द्यावी लागेल, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. देवा धर्मासाठी द्या ना. आता गडदे महाराजांनी सत्ता ठेवलाय, त्यांच्या एकट्यासाठी का? तुम्ही एवढे लोक आलात, इथे कीर्तन ऐकलं, हे आपल्याला समाधान मिळतं. लाखो रुपये द्या, समाधान नाही मिळत, पण परमार्थाचे 4 शब्द ऐका कीर्तनाचे, त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळतं. आणि एकच वाक्य कीर्तनाचं तुमचं आयुष्य बदलून टाकतं, एवढी संतवाणीमध्ये ताकद असते. तेव्हा काहीच नाही. तेव्हा ते साहेब म्हणले, मी दिले. मुलगी म्हणली, पापा हे बरोबर आहे का, आमचा मूड घातला. मुलगा आहे म्हटला. आणि त्यावेळेस पत्नी म्हणली, ठीक आहे साहेब, तुम्ही पैसे दिले, पण मुंबईचे भिकारी खोटं बोलतात. कशावरून त्या मुलीला कॅन्सर असेल? दुसऱ्या दिवशी सकाळ पेपरला बातमी, मुलीला कॅन्सर नव्हता, मुलीने फसून पैसे गोळा केले. नंतर काय अख्खं घर तुटून पडलं साहेबांवर. पत्नी म्हणली, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, गेली 25 वर्ष मुंबईमध्ये राहता एका 2 वर्षाच्या मुलीला फसवलं. मुलगा म्हणला, बाबा तुम्हाला बोललं नाही पाहिजे, पण खरंच बाबा तुम्ही किती, तुम्हाला डोकंही का काही, किती चुकलं तुमचं, इतक्या लहान मुलीनं तुम्हाला फसवलं. मुलगी पण म्हणली, पापा खरंच मी सुद्धा तुम्हाला बोलायला नाही पाहिजे, पण तुमचं चुकलं. तुम्हाला सांगा, ज्यावेळेस तुम्ही पुरुष माणसं योग्य करताना त्यावेळेस घरातली सगळी माणसं म्हणतात, हो ठीक आहे ठीक आहे, पण तुमचं एखादं चुकू द्या, लगेच बायका, हे आमच्या अण्णांना डोकंच नाही, वरचा मजलाच रिकामा आहे, त्या माणसाला कळतच नाही. म्हणजे एवढे दिवस गेले ते गेलं का गंगेला? असलंय बघा, असलंय बाया माणसाचं. नाही तुमच्याकडे नसते म्हणत आहे का नाही का म्हणते. सगळ्याच बायकाचं थोडं ऐकून घ्यावंच लागतं ना तसं. मग हे वाईट वाटलं. मग पत्नी म्हणली, का हो सर्व ठीक आहे, पण एवढ्या छोट्याशा मुलीने तुम्हाला फसवणं काही वाटतं का? या साहेबांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे बरं का, सर्वांनी लक्षात ठेवा. हे साहेब म्हणले, हे बघ ताईडीची आई, मला त्या मुलीनं फसवलं, माझे 50,000 गेले, मला अजिबात वाईट वाटलं नाही, कारण कॅन्सर सारखा महाभयंकर आजार नाही हे ऐकून उलट मला समाधान वाटलं. याला म्हणतात परमार्थ. 500 रुपये वर्गणी द्यायची आणि लाखाचं काय केलं? अर्धे ना 5,000 मग हिशोब विचार, पण न देणारच पुढं असतं, यांनी काय केलं, तू काय करतो ते सांग की, यांनी काय केलं काय असले. आणि तुम्हाला सांगता, देवा धर्माला दान धर्माला असंच, जे कमी देतो ते डोकं लावतो, जे जास्त देतात ते विचारत सुद्धा नाही. ते म्हणतात, आमचं नाव सुद्धा घेऊ नका हो महाराज, आम्ही गुप्तदान दिलं. आता आम्हाला आमच्या संस्थानामुळे अनुभव येत ना, लोक लाखो रुपये देणगी देतात, उलट नावाचा उल्लेख करू नका म्हणून. अशी पण बरीचशी माणसं असतात. तसं ज्यांचे सूर जुळून आले, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांची बाग बहरून येते त्यांनी 2 फुले द्यावीत,
आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडं खाली यावं, मळण्यात पाय जमिनीवर त्यांना थोडं उचलून घ्यावं. माणसाने माणसाला माणसाची हित द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, याचंच नाव आहे परमार्थ. हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदय ध्यान. हेच परमार्थाचं साधन आहे, मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये ध्यान. तुम्ही जर हृदयामध्ये भगवंताचं ध्यान केलं तर मग जयाचे चोखटे मानसी, मी होणे असे गा क्षेत्र संन्यासी, जया निजल्या ते उपासी वैराग्य गा. मग साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. हृदय फार महत्वाचं आहे हो. आणि एक वेळा तुमचं हृदय स्वच्छ झालं ना, मग त्या हृदयामध्ये राहणारे जे विकार आहेत ना, विषय भोग वगैरे, ते सगळे बाजूला जातात. विषय भोगी विलोगाता, मोहन बाधित्या ममता विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंच विषय आहेत. शब्द हा नाद विषय आहे. हरिण असतं पा, आणि हरिणाला पकडण्यासाठी पारधी धावत असतो, पळत असतो, पण त्या पारड्याजवळ बिन बिगुल नावाचं एक शस्त्र असतं. तो वाजवतो की हरिण थांबतो. हरिण थांबल्याबरोबर लगेच तो पारधी बाण सोडतो आणि तो बाण त्याच्या छातीत लागतो. लागल्याबरोबर हरिण त्या पारध्याला म्हणत असत, क्या देखत है पारधी,
क्या देखत है पारदी पूरा लगा है घाव जब तक शरीर में श्वास है तब तक बीन बजाव. काय म्हणतो हरी? अरे पारद्या, तुझा घाव माझ्या छातीला लागलेला आहे. क्या देखत है पारदी पुरा लगा है घाव, तुझा घाव पूर्ण मला लागलेला आहे. पण आता शेवटच्या श्वासापर्यंत तुझं शस्त्र बंद करू नको. जब तक शरीर में श्वास है तब तक बीन बजाव. शेवटचा श्वास असतो ना, आपण म्हणतो धुकधुकी उडती, तसं शेवटच्या श्वासापर्यंत ते बंद करू नको. हरिण कशामुळे मृत्युमुखी पडलं? फक्त नाद विषय. तसं काय ऐकायचं? भजन ऐका, कीर्तन ऐका. फार पिक्चरचे गाणी ऐकून लवकरच बहिरेपण येतं, म्हणून चांगलं ऐका. म्हणून नाद विषय, शब्द स्पर्श. पतंगा दीप्ती आलिंगन ते त्यासी अचूक मरण तैसे विषयाचरण आत्मघाता. पतंगाला वाटतं दिव्याला झडप घालावी, आलिंगन घालावं, पण आलिंगन घालायला जातो पण तिथं जळून भस्म होतं. म्हणून शब्द स्पर्श रूप रस. रस सुद्धा असा विषय आहे. रसाविषयी सांगता येईल की पावसाळ्याच्या दिवसामध्ये मासे पकडणारा ते दवणे असतात बघा, त्या दवण्याचा अर्धा तुकडा तोडतो आणि तो त्या जाळ्यात टाकतो आणि तो मासाला वाटतं खायला टाकले आमिष म्हणून मासा जाळ्याकडे यायला लागतो. पण त्या दवण्याला वाचा फुटून तो दवना माशाला म्हणतो, मता मता मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए, तुम आता है मेरे लिए ऊपर खड़ा है तेरे लिए. मेरे यार, मेरे भाई, मेरे दोस्त, मेरे पास मत आओ, मैं पहली तेरे लिए आधा हुआ हूँ, आधा हुआ है. मी तुझ्यासाठी पहिलाच अर्धा झालो. मत आओ मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए. अरे तुला खाण्यासाठीच तर मला या माशावालीने अर्ध तोडलंय, पण तू कुठं ऐकतोय? मग जर नाही ऐकलंस तर तू म्हणतो मग ऊपर खडा आहे तेरे लिए. आता तू जर मला खाल्लंस तर तुला खाणारावर आहे. आता जाळ्यात मासा पकडला मग काय पूजा करणार आहे का माशावाला? आपण तर मासे विकत घ्यायला जातो तोच. मला ते जन्मला ताई सगळ्यात जास्त कॅल्शियम माशातील. म्हणलं बरं असू दे बाबा, काय करतो मग आता. आम्ही पुण्याला ससून हॉस्पिटलला गेलो, जरासे थोडेसे दुखत होते, स्पेन होत होते थोडेसे चालेल. तर ते डॉक्टर मला म्हणे ताई तुम्ही ना नॉनव्हेज खा. म्हणलं का? नाही म्हणजे ते कॅल्शियम त्याच्यामध्ये जास्त माशात. म्हणलं अहो आम्ही शाकाहारी. म्हणजे असं बरं ठीक आहे म्हणलं जाऊ दे असू दे. म्हणजे असं त्यांना काय माहित महाराजन शाकाहारी हे दिलं कसं माशाला सुद्धा आणि त्या नॉनव्हेजला सुद्धा. आता आम्ही माळकऱ्यांनी किती सांगू द्या ते हे करा, अहो उलट लोक आम्हालाच उलटे भेटतात. एक जण तर मला म्हणलं तुम्ही महाराज लोकांनी हिंदू लोक मुरदाड केलेत घ्या. म्हणलं काय झालं? अहो म्हणलं यांचं ताकदच ठेवलंय तुम्ही माळे घालून घालून. अहो म्हणलं सगळ्यात ताकदवान प्राणी कोण आहे? हत्ती. मग हत्ती काय खातो? बोला ना. शाकाहारीच का नाही? सगळ्यात मोठ्याने बलवान. बरं तुम्ही तरी काय हे नळ्या खाऊन कुठं पैलवान झालात? सांगा ना. आम्ही म्हणतो बा माळी घाला, चांगलं खा, ज्या फळाचं अंग लहान असं फळ खा, बदाम खा, काजू खा. ज्या ज्ञानेश्वरी कोणी खायची तुम्ही टरबुजासारखे फळं खाऊन डोकं टरबुजासारखे करू नका. ज्या फळाचं अंग साने रोज 2-4 बदाम पाण्यात भिजत घाला, सकाळी खा, बुद्धीला जरा चांगलं मिळतं. तूप खा, गावरान तूप, गाईचं दूध प्या, भाजीपाला खा. खाण्यासारखं खूप आहे ना हो. एक जणांना असंच म्हटलं, ते म्हणले ताई तुम्हाला नाही माहित. आता तुम्ही मला सांगा आपल्याकडं जर सगळ्यात मोठं जेवण काय आहे महाराष्ट्राचं? पुरणपोळी. बाई पुरण कधी टाकते? त्यांच्या माहेरचे लोक आल्यावर पुरण टाकते का मालकाकडचे आल्यावर? काय बघतं गडी माणसं माझ्याकडे? किती अवघड आहे तुमचं. नाही तुम्हाला पुऱ्या लाटून येत नाही तर चपात्या, तुमच्या हातात काहीच नाही. त्या आल्या की मग माहेरचे पुरणपोळ्या. मी त्याला म्हटलं पुरणपोळी खात जा. त्या माशाने मला उत्तर दिलं, म्हणले ताई 1000 पोळी एकच मिळी. एवढी ताकद येणार. आता नळ्या खाऊन कुठं धाराशिव पैलवान व्हायला चालले का काय चालले? लोकांना किती सांगा, लोकात बोलवलंच नाही. एका शाळेवरती इन्स्पेक्शन आलं आणि साहेबांनी विद्यार्थ्याला प्रश्न विचारला. म्हणजे मुलांना दाई आठ किती? मुलं म्हणले साहेब दाई 850. आता काय वाटलं असेल साहेबांना? त्यांनी हेडमास्टरांना शिक्षकांना बोलून घेतलं, पगार भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, काय फरक पडतो? तुम्हाला वाटत असेल पण बरं का, वर्गणी द्यायला असो काय असो
राग मानू नका, इथं कुणी शिक्षक जरी असले तरी शिक्षकाला प्राध्यापकाला पगार भरपूर बरं का, पण वर्गणीत कमी आहे माणसं, दानशूरच नसतं. इकडचे असेल पण ते आमच्या तिकडचे थोडस दानशूरताच नसते हो. काय मिळेल काय नाही. हा, आणि बरेचसे म्हणजे शिक्षक हे चांगलेच, आम्ही म्हणत नाही ते चांगले, पण पगार जास्त झाले त्याच्यामुळे पत्त्यावर जायला लागले, हे असलं झालं. आणि दुसरं बघा, आता प्राध्यापकाला किती पगार आहे हो? 1 लाख 1.25 लाख पगार आहे, तरी त्यांच्या बंगल्यावर बोर्ड असतो, एकरी साडीला फॉलो पिको करून मिळेल. काय सांगावं तुम्हाला, 20 रुपयाचा फॉलन साडीची किंमत 60 किंवा 100 रुपये असले, काय फक्त दोरा. आपल्याला काय नाही म्हणायचं, आपलं असंच आहे. कुणी कशात पैसा गमवतो, पण वारकऱ्याला शेतकऱ्याला काही नाही, कारण आपली संघटनाच नाही ना. वारकऱ्याचं शेतकऱ्याची इथे कुठे, आपलं आपल्या जमतच नाही, यांनी व्हायचे असं ते तसं, त्याच्यामुळे आपल्याला काहीच नाही. तुम्ही सांगा, शेतकऱ्यांनी कधी तहसीलवर मोर्चे काढले का? आमच्या मालाला एवढाच भाव पाहिजे. आपल्या शेतकऱ्याची संघटनाच नाही, एखाद्या आडतीवाल्याला आतून जाईल म्हणून तू दरवाजा उघड, त्या आंदोलनाचं बघू माझा माल घेऊन दे पैसे. म्हणजे आपल्याला फुटलेले येत, वरून दुसरी आतून कुस्ती. ही फुटेरवादी खूप आहे आपल्याला, फुटलेल्या संघटनेमुळे काही मिळत नाही आपल्याला. आणि फुटलेली लोक जे तिथे काही एकी करता येत नाही मला, हे असलं होतं. तेव्हा आपण विषय सांगत होतो त्या याचा, शिक्षकावरून प्राध्यापकावरून निघाला. शिक्षक प्राध्यापकाला पण काही म्हणत नाही, फक्त आपला विषय असा चाललाय, ते शिक्षक आणि हेडमास्तर. बरं, आता त्यांच्यावर दोष नाही, मुलंही तशी राहिली नाहीत. म्हणजे गुरुबद्दल काय आदर असायचं, हिंमत नसायची गुरुच्या पुढं. आता विद्यार्थी याला बोलायची सोय राहिली नाही, लगेच आई वडील केस करायला उभे राहतात, ही परिस्थिती आहे. तेव्हा हेडमास्टरने शिक्षकांना बोलून घेतलं, का मुले शाळेवर लक्ष दिसत नाही. म्हणजे काय झालं, मुलांना विचारत 10 किती, तर मुलं म्हणतात 50. हेडमास्टर आणि शिक्षक म्हणले, साहेब या वर्षी फार चांगले. म्हणजे कसं काय? अहो म्हणले, गेल्या वर्षी हेच विद्यार्थी 10-30 म्हणत होते, या वर्षी 50-80 इम्पॉसिबल. अशक्य. म्हणजे माणसाला किती सांगा बदल होत नाही. आणि बरं का, आम्ही सांगू दमत लोक ऐकत नव्हते, म्हणून तो कोरोना आलाय. तुका म्हणे पापे येते रोगाची या रूपे. तुकोबाचं प्रमाण आहे, हा रोगच जो आलाय रोगाच्या रूपात, हे पाप आले. कारण कलियुगामध्ये पाप एवढं झालं. हैदराबादचं प्रकरण बघा, दिल्लीचं प्रकरण बघा, हदरसचं प्रकरण बघा, किती महिलांवर अत्याचार, अन्याय, बलात्कार. एका आजीवर सुद्धा बलात्कार व्हावा, छोट्या 4-5 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार व्हावा. कोरोना आलाय कलियुगामध्ये, हे काही वेगळं नाही. कारण आज माणूस एवढा अंधधुंद झालेला आहे, एवढा राक्षसी प्रवृत्ती या माणसामध्ये झाली की त्याला न्याय, धर्म, नीती, आई, बहीण, स्त्रिया, माऊल्या हे काही कळायला तयार नाही. म्हणून तर हे आलंय कलियुगामध्ये पाप आणि पाप. आणि पाप ज्यावेळेस खूप मोठा अतिरेक होतो त्यावेळेसच हे पाप उठून येत असतं. आज एवढा तंत्रज्ञानी देश अमेरिका, लंडन हात टेकले सगळ्यांनी. आणि मी तुम्हाला वाक्य महत्वाचं बोलून जाईल, कितीही विज्ञान असू द्या, पण ज्या ठिकाणी सर्व विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. आज शेवटी हे जागतिक संकट, प्रत्येक जण काय म्हणला, शेवटी देवाच्या हातात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. समोर प्रजा अशी मुंग्यासारखी मरून पडली. आपल्या भारतात तरी कमी झालं. आणि अजूनही तुम्हाला वाटत असेल ना, तर खरंच चांगलं वागा. पुन्हा आयुष्य नाही होत, गेलं म्हणजे गेलं, काय बरोबर नेणार आहे. तर खाली हात कर आएगा, खाली हात कर जाएगा. बिना कपड्याचा आलाय, बिना कपड्याने जाणार आहे. खाली हाताने आलाय, खाली हाताने जाणार आहे. क्या तेरी औकात है, क्या तेरी शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान हुई. काय अवकात, काय शान, काय मिजाज मारतात माणसं कॉलर टाईटच करून ना. छातीचा पट्टा नाही पण बटन तुटायची वेळ. अरे काढतो कोणावर छाती, आहे काय तुझी अवकात. त्या डबक्यातल्या माणसाला वाटतं तेच माझं जग. अरे बाहेर पड, लोक फार मोठी येत, आपलं काहीच नाही. लोकांचा कचरा येते आपलं सगळं. तू उगीच
ताठर भूमिका. तुम्हाला सांगतो ज्या झाडाला फळच नाही ना ते सदा ताईट. ज्याला फळं लागलेली तर ते बिचार लावलेलं असं झाड. फळली तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. ही माऊलीची प्रमाणित वव्यात. ज्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे ना ती माणसं नम्र आहेत. ज्याच्याकडे ज्ञान कमी का पण ते नाहीच असं घमंड मध्येच असणार ताईटच सदा. बघा तुम्ही एखाद्या स्त्रीने जर पूर्ण फुल घागर भरून घेतली ना डोक्यावर दोन्ही हात मोकळे सोडा व्यवस्थित बाई चालते. पण तोच घडा किंवा ती घागर जर अर्धी भरली किती त्या घरात तरी हालती अशी. बाईला कधीच ती घागर येता येत नाही. बरोबर आहे का? तशी जी अर्धवट लोक आहेत ना त्याचा परमार्थातही त्रास आणि त्याचा संसारातही त्रास. एक तर माणूस पूर्ण शहाणा पाहिजे नाही तर पूर्ण वेडा पाहिजे. पण जे अर्धवट आहेत त्यांनी खूप त्रास होतोय. आणि आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला अर्धवटाचा खूप त्रास आहे. त्याच्यामुळे कधी कधी वाटतं परमार्थातून पळ काढावं का काय. ज्याचा कंटाळा त्याचा वानवाडा हे असं आहे. विठ्ठल तसं आपण रस विषयी सांगत होतो आणि गंध तो भुंगा भ्रमर त्या याच्यामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी जातो. पण एरवी का कमल कंद आणि दरदुरी नांदणूक एकेची परी परागू सेवेचे भ्रमरी येरा चिखलू चिवरे. एवढा फोडणारा विचार आपण तो चिखल जेवण करतो. तो भुंगा एरवी लाकडं पोखरणारा भुंगा तर त्याच्यामध्ये असा बसतो. नाही कष्टाचा गुमान गुमान. जो भुंगा एरवी लाकडाची सुद्धा परवा न पाहणारा पोखरून काढतो पण ते त्याच्यात अडकतो. प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचं बांधलेलं असतं म्हणून विषय भोगी विलोभ होता मोहन बाधित्या ममता. पण कोणाला बाधत नाही हे मोह ममता. हेच परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थच साधन बनवलं आणि मुखामध्ये नाम हृदयामध्ये ध्यान केलं त्याला हे बाधू शकत नाही. अशा विठ्ठलाचं सर्वांनी वर हात करा. कारण सर्व चॅनलला तुम्ही दिसणार आहेत बरं का. आता सर्वांनी वर हात करा. कॅमेरे फिरवा जरा यांच्यावर आणि जोरात एकदा पांडुरंगाचं भजन करा.
भगवत भावना सर्वाभूती. नाम चिंतनावर जर प्रेम जडलं तर मग भगवत भावना सर्वाभूती तर तुमची निर्माण होती. मग हेच परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. हेच परमार्थाचं खरं साधन आहे. मुखामध्ये नाम आणि त्याच हृदयामध्ये ध्यान. विषय भोगी विलोभता मोहन बाधित्या ममता. विषय भोगी विलोभता मोहन बाधित्या ममता. कोणाला मोह ममता बाधत नाही.